आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. आला थंडीचा महिना, झटपट शेकोटी पेटवा, मला लागलाय खोकला. हे गीत हमखास दरवर्षी थंडीमध्ये आवर्जून वाजवले जाते आणि ते वास्तव चित्रण खरे ठरणारे आपल्या सुद्धा भागात घडत आहे. यंदा पाऊसमान लांबल्याने त्याच्या पट्टीने थंडीही वाढली आहे. सध्या मांगूरसह बारवाड, कारतगा, कुन्नूर, गजबरवाडी हा दूधगंगा नदीकाठ पूर्णपणे थंडीने गारठून गेला असून थंडीची हुडहुडी भरली आहे. सगळीकडे थंडीपासून बचाव करण्यासाठी मफलर, स्वेटर, कानटोपी, मोजे यासारखी उबदार कपडे खरेदी करताना नागरिक दिसत आहेत. ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत. वास्तविक पाहता यंदा पावसाचे प्रमाण अधिक झाल्याने थंडीमध्येही कमालीची वाढ झाली आहे. तसेच दूधगंगा नदी बारमाही दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे मांगूर भागातील शेती क्षेत्र 99% ओलिताखाली आले आहे. त्याच अनुषंगाने थंडीसाठी पूरक हवामान असल्याने या दूधगंगा नदीकाठ परिसरात थंडीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सायंकाळपासून ते दुपारपर्यंत थंडीची तीव्रता जाणवत आहे. नागरिकांना आपली दैनंदिन कामे करताना थोडी थंडीशी सामना करावा लागत आहे. विशेष करून वयोवृद्ध आणि लहान बालकांनी खबरदारी घेतली पाहिजे. थंडीमुळे सर्दी, खोकला, कफ, ताप यासारख्या आजारांमध्ये वाढ होत आहे. भोमपासून थंडीला प्रारंभ होतो. थंडीचा हंगाम मध्यावर आला असला तरी तीव्रता खूप आहे. 14 जानेवारीला पौष महिन्यात अर्थात मकर संक्रांतीला जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा सूर्याची तीव्रता दाहकतेत बदलत पुढे पुढे सरकायला लागते आणि तिळातिळाने उष्णता वाढते. मात्र खऱ्या अर्थाने होळी पौर्णिमेला थंडीला अलविदा दिला जात असल्याचे बोलले जाते. यंदा मार्च महिन्यात 2 तारखेला होळी पौर्णिमा असल्याने तोपर्यंत थंडीशी सामना करावा लागेल की मकर संक्रांतीपासून थंडीचे प्रमाण कमी होईल हे पाहणे मोठे औत्सुक्याचे ठरणार आहे. SB न्यूजसाठी राजू जाधव, मांगूर.